आज आम्ही चाललोय मम्माच बॉयला पिकअप करायसाठी. काय बघा इकडे का नाही काम चालू आहे काय रस्त्याचं. रोलरचा ड्रायव्हर रस्त्याकडे कमी कडू आणि पोरींकडे जास्त बघायला तुझ्यासारखं नाही. आणि मागं कुठेच बसायला जागा नव्हती काय. मग आम्ही पहिल्या बेंचला बसले. पहिल्या बेंचला बसले ते बसले. रोल नंबर 11 वाय यू स्लिपिंग. आदित्य पुढनं उठून इकडं आला. का आला ते तुम्ही गेस करा. नाही माझ्या मागे काहीच मुले तू इकडे आलो तू दिसायला नको. तू दिसायला कसं म्हणून प्रणवला गाडी चालवाय दिली आणि हिनं गाडी घरला घालवाय सोडून कोल्हापुरात आणला. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आज आहे शनिवार आणि आम्ही चाललो आहे कॉलेजला. इथं आपला कायमचा मेंबर आदित्य गाईज आणि गाईज आज आम्ही चाललोय मम्माच बॉयला पिकअप करायसाठी. खरोखर मम्माच बॉय मम्माच बॉय राजवर्धन सिंग. गाईज ऍक्च्युली त्याला आज काय थोडं ट्रॅव्हलिंग इश्यूज आहेत. त्याला पिकअप करून आम्ही चाललोय कॉलेजला. सो त्याला घेऊया आणि जाऊया कॉलेजला. ऑलरेडी लेट आहे. नाही ऍज युजल लेक्चर आदित्य याला वेळ करतोय गाईज. मी बाळून खरोबर गाईज खरोबर. त्याच्यामुळे मला पण वेट होते. वेट होते लेट होते लेट गाईज. आता जरा सकाळी झोप झाला आहे. व्यवस्थित बोलाय ना. बाय. मम्माच बॉय हिअर. एवढा धुळा पडलाय. सिंग व्हॉट्सअप हे बोल की काय जावा यू गाय जावं इकडे सिंगला घेतले गायच आता आम्ही कॉलेजला चाललोय. बघा आय गेस चुकवा लागते पहिले. नाही सिंग हे आमचं रोजचं रुटीन आहे. गाईज सिंग जरा लवकर जातोय. सिंग जरा लवकर जाते गाय जातोय आमच्या आज त्याला लेट्स गो. सिंग तसं आम्ही दररोजच्या हिशोबाने आज लवकर आलोय. चलो गाईज बाय. एलसी त्याला काय वाटलं आलो आम्ही कॉलेजमध्ये आणि आता चाललोय लॅबला. सो लॅबला नाही लेक्चर आहे 2 तास लेक्चर आहेत. चला जाऊया. सर पुढनं बघायला लागले बाय बाय. यो गाईज जस्ट लेक्चर झाले आमचं 2 तास आणि पोरं प्लॅन करायला एक्झाम नंतरच. ते पण प्लॅन कसं आहे सांगतो गाईज की असं हे आहे एक कॉन्फरन्स काय पहिला एक्झाम काय द्यायचे तर सांगा गाईज. एक्झाम आमचे 24 मार्चला आहेत म्हणजे 2 वीक्स नंतर. हा म्हणजे पुढचा 1 वीक नंतरच आहे. आज किती 14 काय 15 तारीख आहे गाईज. आणि ही लोक काय प्लॅन करायला लागल्यात एप्रिलमध्ये काय आहे कॉन्फरन्स आहे गाईज. आणि आम्ही त्या कॉन्फरन्सला जाणार आहे. अजून कन्फर्म नाही. घरात सांगायच्या आधी कन्फर्मेशन नाही. त्यामुळे आम्ही प्लॅन करत आहे कॉन्फरन्सला जायची कारण त्याचं सर्टिफिकेट भेटते गाईज. सो लेट सी बघा आपण काय तर प्लॅन करूया. बाय गाईज. आम्ही आता कॉफी प्यायला आलोय. हे तू काय घेतलायस? आदित्यनं टिफिन आणला नाही काय. सरबत घेतलं. सरबत पिणार आहे गाईज. बघा इकडे का नाही काम चालू आहे काय रस्त्याचं. ते हे आहे की नाही रोलरचा ड्रायव्हर रस्त्याकडे कमी कडू आणि पोरींकडे जास्त बघायला तुझ्यासारखं नाही. कुठे तर अंगावर घालशील म्हणा. हा सरबत घे. Our lecture is up to start right now and we are to our class. इंग्लिश बोलते गावले. कसं इंग्लिश बोलतेस रे. अनेक काय तर बोल. काहीच लेक्चर चालू झाले आणि आम्ही दह्या नाही गेलो. स्नॅक्स आणतोय आणि आता हे का नाही लेक्चरला खातोय बघा. सरांना नाव सांगणार आहे तुझं. सर पण खा म्हणतात तर मला 2 दे म्हणतात. विकारचं. लेट्स गो. गाईज आता काय विषय झाला आमचं क्लासरूम स्विच केलाय. तिकडं इकडं बसवले काय आणि मागं कुठेच बसायला जागा नव्हती काय. मग आम्ही पहिल्या बेंचला बसले ते बसले. रोल नंबर 11 वाय यू स्लिपिंग. पहिल्या बेंचवर बसून झोपा लागलेलं काय झोपलो काय नव्हतं काय फक्त डोळं झाकलं म्हणजे झोपलेलं असलं आहे भावा. हे काही त्याला म्हणलं पाणी पी जरा भावा झोप येत नाही. पाणी पण पिणार. सर पण काही एवढं चांगलं की नाही लेक्चरला झोप येते. चला गाईज लंच करतो आता. लंच टाइम झालाय आणि पहिल्यांदा आम्ही लंच टाइमला लंच खाणार कारण इतर वेळी आम्ही पहिल्याच ब्रेकमध्ये टिफिन खातोय. सो आता टिफिन खाऊया गाईज आणि जाऊया घरी. लेट्स गो गाईज. वी हॅव जस्ट हॅड आवर लंच आणि बघा लस्सी प्यायची. आता लस्सी आणून दिल्या. सिंगनं लस्सी घेऊन आला गाईस त्यामुळे लस्सीनं लस्सी आणून दिल्या. आणि आता आम्ही चाललोय कारकडे कारण जाणार आहे इथून घरी. आणि सिंगला टाटा मोटर्सवर जायचं आहे तर त्याला तिथं ड्रॉप करणार आहे. तिची कार तिथं आहे सर्व्हिसिंगला दिला. लेट्स गो बाय गाईज. हिअर इज दी टाटा शोरूम.
आणि हिअर इज दी सिंग त्यांची गाडी आहे गाईज. काही सियारा नवीन घेणार आहेत सिंग तुम्ही येणार आहे सियारा वे झटात सियारा दाखवले शिवाय मला वाटलं ती दाखवले ती सफारी आहे ही सियारा आहे. सार्थक त्यांनी घेणार आहेत सियारा होय होय. सो गाईज आता आम्ही थांबा जरा इथं गाडी पार्क करून यांची गाडी घेऊया पहिला आणि लेट्स सी. गाईज काय विषय झालाय यांचं गाडी सर्व्हिसिंग झाल्या आणि ह्यो जाऊन पिकअप करेल. आम्ही इथूनच एक्झिट घेतो कारण वेळ नाही आपल्याकडं आणि इथं गाड्या लावायला पण जागा नाही. नाहीतर सिंग त्यांची गाडी बघितली असते कशी सर्व्हिसिंग केल्या. सिंग मर्सिडीज कुठं आहे सपला की लेट्स गो गाईज. शोरूम मध्ये येऊन चल भाई बाय 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 ब्रो बाय चल बाय 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 बाय. बाय लेट्स गो. गाईज काय प्लॅन नाही आहे आमच्याकडे आता. आदित्य पण काय प्लॅन करा ना गाईज ड्यू टू लॅक ऑफ प्लॅन आम्ही घरी जायचं ठरवलंय. काय काय लॅक ऑफ प्लॅन रे कायच प्लॅन नाही आता काय करतात गाईज यो काय आता गाईज आज काय झालं. आज तुम्हाला वाटत असेल आम्ही लेक्चर मिस केले तर काय विषय आहे माहिती आहे का. आज 1 वाजेपर्यंत लेक्चर असतात सॅटर्डेला आणि माझं ऑनर्सचं लेक्चर होतं बट सर म्हणलात आज लेक्चर होणार नाही. सो आम्ही चाललोय आता. काय आमच्याकडे प्लॅन्स पण नाही आहेत तर घरी जा अरे म्हणते तर मला वाटलं मला तिकडे तिकडे गेलं मुलगी गाडी चालवा गाडी चालवाल्या कुठं तर घातली असते गाडी. सो गाईज काय करूया ब्रो. ऑनर्सचं लेक्चर पण नाही गाईज आणि 2 वीक नंतर आमची सेमिस्टर आहे म्हणजे 1च वीक राहिलाय तसा बघायला गेलं तर. पुढचा आणि पुढचा वीक तर हॉलिडे जास्त आहेत गाईज. गुरुवारपासून मंडे पर्यंत सुट्टी मग ट्युसडेला डायरेक्ट पेपर असा विषय सगळा हाय. तर आम्ही आता चाललोय घरी. ट्युजडेला पण आहे वेडनेसडेला पेपर आहे ट्युजडेला पण आहे. वाव. अरे शूट करूया काय तर पुढे बघायचं चला रस्त्यात बघूया गाईज काय तर शूट करूया जरा. कॉन्टेंट मिळून दे तेवढाच. इंस्टाग्रामला तर कॉन्टेंट मिळून दे. युट्यूबला मिळणार झालाय. युट्यूबला मिळायला कोण नाही आमच्याकडे. कायच कॉन्टेंट मिळणार झालंय. होय होय बघा गाईज एवढी चांगली गाडी असून मुलगी नाही आमच्याकडे. काय होय किती कमतरता आहे बघायला. काय शेट यार खरोखर गाईज गरीब हे हम. चला जाऊया काय आता रिग्रेट नकोच. बाय गाईज. राईट नाव वी आर सिटिंग इन मॅगडी अँड आदित्य पुढनं उठून इकडं आला. का आला ते तुम्ही गेस करा. नाही माझ्या मागे काहीच मुळे तुम्ही इकडे आलो तू दिसायला नको. तू दिसायला नकोस म्हणून नाही ते दिसायला नको तरी मला चुकून काहीतरी विषय व्हायचं म्हणून तुझ्या पाठीमाग लागतील ना. ए आदित्य डॅडी कमी आहे. माय गॉड गाईज खरोखर गाईज क्रेझी आहे. आदित्य इज क्रेझी ब्रो. गाईज आम्ही आता इथं आलोय. इथं एकच लोकेशन आमच्या ऑन दिवे असते आणि एकच चांगलं लोकेशन बाकी कुठेच लोकेशन नाही चांगलं पण नाही सोडा. एक जरा काम चालू आहे डिसेंट आहे. सो आता आम्ही इथं काहीतरी ऑर्डर करतो. जरा गार होऊया घ्या आदित्य काहीतरी चिल काहीतरी खाऊया मग आणि मग आपलं शूट करूया असं गॉगल घालून. सो स्टे ट्यून बाय. काहीच आम्ही आमची मील खाल्ली आता जरा सॉफ्टी खायला लागलो. आता दाखवायचं नव्हतं तुम्हाला काय हाऊस सॉफ्टी ब्रो. सॉफ्टी चांगला आहे कारण तुम्हाला बॅड इन्फ्लुएन्स करायचं नाही. हा जंक फूड दाखवणार तुम्हाला. सॉफ्टी खातात तेवढं बघा. सॉफ्टी चालते रे. सॉफ्टी काय एवढ्या गरमीत सॉफ्टी चालते. त्यामुळं येस जरा क्लाउडी झाले गाईज वातावरण. आलं. चला शूट करूया आता बाय. गाईज झालं आमचं शूट आणि आम्ही चाललो घरी. खरोखर गाईज आज शनिवार आहे. काय नशीब गांडा रे आता ऊन आले बघ. काय करूया हे झाले चल शूट. हे भावा लय भारी ना. शिट्टे नाही रे झाले की खोळ्या. हे दोन टेक घे भावा. गाईज उन्हात केलं नाही आता ऊन आले. थांबा गाडी परत लावूया. हळूहळू थांबता पुढे घे बाई. हा बस गाईज 2 टेक आणि घेतो थांबा. काय झालं आता गाई सांगतो काय तुम्हाला काय केलं. आम्ही शूट करत होतो काय तेवढा त्याला कागदाचा असा तुकडा दिसला तर भाईना एवढं वाईट वाटलं. पर्यावरणाचे स्टुडंट्स आहेत भाई लगेच उचलून बघा तिकडे डस्टबिन मध्ये टाकून आलेत. हक्से बर ते व्हिडिओ मध्ये आले ते सांग की. व्हिडिओ साठी केलायस ते सांग सांगायला गे. चलो गाईज बाय. यो गाईज आदित्य इज गोइंग नाव. गाईज वाजले 3 वाजले. चला आम्ही पण आलोय घरापाशीच
आणि आदित्य इथून जाणार आहे. गाईज काल आम्ही ह्या टायमिंगचं लेक्चर करायला होय या टायमिंगचे लेक्चर डोकं फिरालत खरोखर आज डोकं. शूट झालं, खाऊन झालं आणि आता घराकडे चाललोय. होय आणि अजून पण आवाजने बाहेर फिरू वाटायले. होय, होय. खरं आज काही प्लॅनच होईना चालले. जरा घरातल्यांचे डिसिजन कन्सिडर करून मग काय परत ब्लॉग होणार नाही आमचं हा, तेच की ब्लॉगिंगचा अवघड होईल. आणि काही आता डायरेक्ट मंगळवारी कॉलेज, आज सॅटर्डे आहे, उद्या सुट्टी, मंडेला सुट्टी असते कॉलेजला. मस्नी उद्या पण काहीतरी प्लॅन करायची. उद्या काय तर करूया, ये आदित्य तिकडून, त्यामुळं करा काय तर करा क्रेझी कॉन्टेंट. स्टे ट्यून गाईज. आणि मी जातो घरी, तू पण चाललायस. बाय, शुभरात्री. सी यू अगेन, बाय. हे हे गाईज, आय एम बॅक इन दी होम. ए पॅची काय करलाय? कचरा काय करलाय? काय बी बोलतेस काय बघा, ही माझी बहीण आहे आणि कशी बोलत्या. आणि चालल्या उद्या पुण्याला. So guys, he is staying. कुठला एक्झाम आहे तुझी? Sorry, it's सांगायच नाही, सिक्रेट. काय तर नवीन करत असत्या काही ती. आणि मी आलोय घरी. आय एम आता सो मच टायर्ड. जाऊन पडणार आता बेडवर आवरून चेंज करून आणि जाणार आहे संध्याकाळी जिमला. सो स्टे ट्यून गाईज इन दी ब्लॉग. बाय बाय गाईज. आता मी बसून एक ब्लॉग एडिट करून टाकला, अपलोड केला आणि आता चालू जिमला. सो दिस इज माय आउटफिट गाईज. आणि आज आहे लेग डे. खूप एक्झॉस्टेड आहे गाईज मी तर. सो आता जाऊया, लेग डे करूया. आणि माझ्यासोबत प्रणव पण असणार आहे जिमला. सो लेट्स गो गाईज. दिस इज अवर ओला आणि ओलाने चाललो आपण. बाय बाय. बघा जिम इन द हाऊस. हा वास करा राजा ब्लॉग म्हणाला. कायचं बघा, हे बिल्डर आहेत आमच्या जिमचे. हा तुम्हाला बघून आमची बॉडी झाल्या हो. हा थँक्यू भावा, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं असल्यावर. बाय. आमचा वर्कआउट झाला, उतराय ना पन्नाला उतराय. कसं आहे नाहीच खरोखर. पाय पाय वाकवला की नाही, असा वाकवला की नाही पडल्यासारखं व्हायला लागलं. अरे कावा झाले. चला काय जातं, चाललोय आम्ही घरी जाऊया पहिला आणि आंघोळ करूया. लई गरम व्हायला लागले. फुल कार्डिओ सारखा झालाय आमचा आज वर्कआउट. सो लेट्स गो, घरी जाऊया. स्विमिंग पूलला उडी मारून तेवढं. चला एक्सपेक्टेशन्स. बाय. प्रणवला गाडी चालवायला दिली आणि हिनं गाडी घरला घालवाय सोडून कोल्हापुरात आणला. स्क्रिप्टेड कसलं करायला काय स्क्रिप्टेड काय जे बरोबर बघा की काही बघा फोटो बघा. शॉर्ट्स दाखवली. शॉर्ट्सवर आले गाईज. विषय काय झाला, इथं म्हणला सेल लागलाय सयाजी मध्ये, जरा सेल बघून या म्हणलं. जरा ॲस्थेटिक शीट आल्या ना इकडे कपड्यांची. सो आम्ही सेल बघायला आलोय गाईज. आता चड्डीवर जावं लागणार सयाजी. त्यानं पॅन्ट ढकलला. बघायचं लागायचं काय पोरग माझा व्हिडिओ करा आले. हा काय या साईडला सेल आहे काय. ह्यानं काहीच काय केला माहिती आहे काय, स्कीमरनं पॅन्ट घातलाय आणि मी बघा चला. हू केअर्स. यो तुझा सेक्शन इकडं आहे यो साड्यांचा. पण एक चॉईस केली ती पॅन्ट, ती पण फाटलं. प्रणवला हे घ्यायचं आहे चोळायला. कडं चाललं आम्ही गायचं. बघा प्रणवचं कसं आहे. पण या इकडे बघ की. हाय कर हाय. तिकडे बघ तिकडे. यो चला चड्डी बघा. भावा पोरग फोटो कसला. आय एम बॅक इन दी होम. आता जस्ट कोल्ड शॉवर घेतला गाईज. आणि आता रात्रीचं एवढं उखडते गाईज, झोपायची वांदी चालल्यात खरोबर. रात्री एवढं गरम होते माहिती काय. आता डायरेक्ट जाऊन मम्मी पप्पांच्या रूममध्ये झोपणार AC लावून, कारण गेल्यात दीदीसोबत पुण्याला. दीदीची एक्झाम आहे. सो येस, आता डायरेक्ट डिनर करून गाईज झोपणार मी. आणि आपला हा व्लॉग इथंच एंड करूया आपण. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत का चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अँड येस, बाय बाय गाईज. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.